तुम्ही उमेदवारीचा अर्ज भरण्याला आलात त्याच वेळी तुमचे जे विरोधक उमेदवार आहेत ते देखील भरले, काय तुमची पहिली भूमिका? आमचा विरोधक जगामध्ये कोणीच नाही. आम्ही चांगल्या कामासाठी उमेदवारी अर्ज भरलेले आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झालेत. आमच्या पालघर भिवंडीला स्वातंत्र्य कधी मिळणार या लढाईसाठी आम्ही अर्ज भरलेला आहे. आजही जर कुपोषणाने दररोज 3 बालकं या जिल्ह्यामध्ये मरत असतील, दर 15 दिवसांनी आमची ताई जर मरत असेल, पाणी आणायला जानेवारीपासून पाण्याची टंचाई जर भासत असेल, शिक्षणाचा खेळखंडोबा आहे, आरोग्याचा खेळखंडोबा आहे, मग आमचा विरोधक कोण असेल? ज्यांनी कामच नाही केले ते आमचे विरोधक कसले आले? उद्यापासून तुमचा जो खरा प्रचार आहे तो सुरू होणार आहे. कुठले मेन मुद्दे आहेत ते तुम्ही लोकांसमोर घेऊन जाणार? वाढवण बंदरला जर मच्छीमारांचा विरोध आहे तर आमचाही विरोध आहे. वसई विरारला बकाल झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत आणि तिथे जर शिक्षण नसेल, आरोग्य नसेल तर त्या गोष्टीचाही आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. आदिवासी भागातील नोकर भरती राहू दे. आज जिल्हाधिकारी कार्यालय एवढी मोठमोठी कार्यालय बांधलेत, परंतु कर्मचारी तुटपुंजे 20-30% कर्मचारी आहेत. तर त्या कर्मचारी भरतीबाबत आमचा पहिल्यांदा विशेष प्रयत्न असतील. अगदी ग्रामसेवकापासून सिओनपर्यंत, तलाठ्यापासून जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत हा आदिवासी जिल्हा असल्याने कुठल्याही प्रकारचे काही न करता मोफत कामं झाली पाहिजेत सरकारच्या नियमानुसार, अशा प्रकारे आमचे धोरण असेल. आमचा अजेंडा आहे या जिल्ह्यामध्ये, या लोकसभा क्षेत्रामध्ये 25 CBSE शाळा आम्ही जिजाऊमार्फत इथे बांधणार आहोत. कमीत कमी 100 आदिवासी भागामध्ये किंवा जिथे झोपडपट्टे, जिथे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी क्लासेसची व्यवस्था करणार आहोत. 100 जिजाऊचे आरोग्य क्लिनिक उभे करणार आहोत, का जेणेकरून आम्हाला आमच्या माणसाची मेडिकलच्या औषध गोळ्यासहित संपूर्ण उपचार बरा झाला पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. प्रचाराचे मुद्दे तर अनेक आहेत. अनेक प्रकल्प प्रस्तावावरती या जिल्ह्यामध्ये अन्याय केला जातो. हा जिल्हा फक्त निवडणुकांप्रती फेऱ्या मारण्यासाठी एक फिरण्याचं ठिकाण, पर्यटन ठिकाण म्हणून राजकीय पक्ष त्याच्याकडे बघतात. हे कधीतरी बदललं पाहिजे. हा जिल्हा, इथेही माणसं राहतात आणि या माणसांच्या शिक्षणाची, माणसांच्या आरोग्याची, इथल्या महिलांच्या रोजगाराची, महिला सक्षमीकरणाची जबाबदारी सरकारची. एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायला पाहिजे हे लोकप्रतिनिधींना शिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो. का एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त आणि फक्त पैसे खाणे, आदिवासी बांधवांच्या पैसे हडप करणे, कोणकोणत्या योजनांचे पैसे स्वतःच घरी घेऊन जाणे, सुशिक्षित बेकारांना फसवणे, जमिनीचे घोटाळे करणे, अधिकाऱ्यांच्या हाताखाली हात मांडून इथल्या समाजाला लुटणे, हे नाही आहे. काय कुठलाही प्रकल्प आला की त्यामध्ये मोठमोठे हात स्वतःचे काळे पिवळे करून घेणे हा विषय नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे 100% समाजाची सेवा करणारा सेवेकरी असला पाहिजे. आणि सेवेकरीचं एक उदाहरण आपण बघितलं असेल. मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना का अगदी चाही जिल्हा परिषदचा पेला नव्हता, भत्ता घेतला नव्हता, पेय घेतला नव्हता, गाडी घेतली नव्हती. तशाच प्रकारचे लोकप्रतिनिधी आम्ही या जिल्ह्यातून निर्माण करू. सर, आपण पाहिलं सध्या तर इकडनं